नमस्कार सर्वांना, जहरी वैशालीज पाककला किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नानकटाईची रेसिपी किंवा तुम्ही बिस्किटही म्हणू शकता। त्याच्यासाठी आपण 400 ग्रॅम साजूक तूप घेतलेले आहे आणि 400 ग्रॅमच साखर घेतलेली आहे। ती मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे। हे नानकेट खूप छान तयार होतात। आपण बेकरी सारखेच नानकेट घरी पण बनवू शकतो। ह्या मेजरमेंटने घेतलं तर अजिबात चुकणार नाही। बीटरच्या साहाय्याने आपण हे साजूक तूप छान फेटून घेऊ। अगोदर त्याचा कलर चेंज होईपर्यंत फेटायचं। पांढरा शुभ्र कलर बघा आलेला आहे। तो त्याच्यामध्येच आता आपण पिठी साखर ॲड करून घेऊ आणि पिठी साखर टाकल्याच्या नंतरही बीटरच्या साहाय्याने परत एकदा चांगलं फेटून घेऊ त्याला। जर तुमच्याकडे मेजरमेंट करायला नसेल तर तुम्ही एका वाटीच्या साहाय्याने, ज्या वाटीने तूप घ्याल त्याच वाटीने साखर घ्यायची आणि छान असं मिश्रण मिक्स करून त्याच्यामध्ये जेवढा मावेल एवढाच मैदा टाकून त्याचा गोळा मळून घेऊन तुम्ही बिस्किट तयार करू शकता। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घेतला आहे, पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आणि मिक्सर परत एकदा छान फेटून घेतलं आहे। हे बघा चांगलं फेटून झाल्याच्या नंतर त्याच्यासाठी 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे बेसन पीठ आणि चिमूटभर मीठ टाकून मिश्रण चांगलं परत एकदा एकजीव करून घेऊ आणि त्याच्यात जेवढा मावेल तेवढा मैदा घेऊ। तर मला 900 ग्रॅम मैदा एवढ्यासाठी लागलेला आहे। घरच्या घरी आपण बेकरीसारखे नानकेट बनवू शकतो। एवढे सगळे नानकेट बनवायला मला 1 तास लागलेला आहे OTGमध्ये आणि मी कढईमध्ये थोडेसे बनवून दाखवणार आहे तुम्हाला। ते बघा चांगलं दाबून मिश्रण हाताने चोळून मळून घेतलं ना तर छान त्याचा गोळा तयार होतो आणि नानकेटही खूप चांगले फुलतात, चांगले डबल नानकेट तयार होतात। हे बघा असा गोळा मळून घ्यायचा आणि त्याचा एक असा रोल तयार करायचा। असा रोल तयार केला ना की एकसारखे नानकेट आकाराने तयार होतात आणि आपल्याला एक एक करायची पण गरज पडत नाही। असं एकसारखे रोल तयार करून आपण त्याचे कट करून घेऊ। इथे बघा बटर पेपर मी कट करून घेत आहे ट्रेसाठी आणि ओव्हन पण मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला 180 डिग्रीवर गरम करून घेतला आहे। हे बघा एकसारखे काप आपण त्याचे तयार करून घेऊ मिश्रणाचे आणि आपण सगळे ट्रेला लावून घेऊया। तर एका टायमाला म्हणजे 20 बिस्किट त्याच्यामध्ये बसतात। तसे मी 4 वेळा ट्रे लावलेला OTGला। हे बघा एक 15 मिनटामध्ये नानकेट तयार होतात OTGमध्ये। हे बघा तयार झालेले आहेत नानकेट, तुम्ही बघू शकता कसा बिस्किट कलर आलेला आहे छान। हे बघा इथे कढईमध्ये पण मी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती गॅसवर। लो टू मीडियम हीटवर आपण हे नानकेट कढईमध्ये भाजून घेऊ। बघा नानकेट कढईमधले पण कसे झालेले आहेत हे OTGमधले। हे बघा खूप छान नानकेट तयार झालेले आहेत। तोडून पण दाखवते बघा, हे बिस्किट कढईमधले आणि ते OTGमध्ये जे ओव्हनमध्ये आपण केलेले आहेत ना ते बघा खूप छान तयार झालेले आहेत नानकेट। रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।